सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे गेल्या आठवड्यात विवाह समारंभावेळी झालेल्या वादात 3 जणांचा खून झाल्याची घटना घडली होती। लग्नपत्रिकेत नाव न टाकण्याच्या कारणावरून आणि वकील भांडणाची कुरापत काढून हा वाद निर्माण झाला होता। या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच पालकमंत्री आणि खासदारांच्या निधीतून पीडित कुटुंबाला शासकीय मदत मिळावी व पीडित कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज पीडित कुटुंबियांच्या वतीने तसेच साक्री येथील ग्रामस्थांच्या वतीने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले। या मोर्चात ग्रामस्थ सहभागी झाले होते। खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांना पीडित कुटुंबाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। बाईट ॲडव्होकेट गोवाल पाडवी, बाईट तहसीलदार। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। साक्री येथील नागरिकांनी तहसील कार्यालय येथे एक मोर्चा काढलेला आहे। दिनांक 19 रोजी लग्न समारंभात ज्या 3 व्यक्तींचा मृत्यू झाला तर त्या पीडित कुटुंबांना न्याय मिळावा व जे आरोपी होते त्यांना फाशीची शिक्षा व्हावी याबाबतचं निवेदन या ठिकाणी नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे। तर सदर बाबतीमध्ये मी नागरिकांना आवाहन इच्छुक करतो की या बाबतीमध्ये आम्ही पाठपुरावा करू तसेच संबंधित व्यक्ती यांना कठोर शिक्षा कशी होईल याबाबत देखील आम्ही पोलीस प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। धन्यवाद। निश्चितपणे दुर्दैवी घटना होती आणि साखरपुड्यात असताना अशी घटना घडल्यामुळे जे दुःखद परिवार आहेत त्यांच्या भेटीसाठी मी साक्री शहरात आलो होतो आज आणि गोसावी परिवार होतो त्याचबरोबर पवार परिवार दोघांच्या घरी भेट दिली मी आणि त्यांचे जे म्हणणं होतं त्यांची जी मागणी होती ती खूप घेतली आहे। निश्चितपणे प्रशासन व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केली की योग्य ती कारवाई आहे चौकशी ती करावी आणि लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे संसदेत किंवा राज्य सरकारला मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून संसदीय सदस्य म्हणून विनंती करणार आहे की पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर आर्थिक सहायता जे भेटेल खास करून पवार परिवारच्या कुटुंबांना त्यांच्या काही दोष नसताना असं घटना घडली आहे तर निश्चितपणे मला वाटतं दोघं पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी मी ॲज लोकप्रतिनिधी संसदीय सदस्य म्हणून प्रयत्न करतो।